रामकृष्ण हरी मंडळी, वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या संतश्रेष्ठ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आराध्य दैवत म्हणून गुंडा महाराजांनी प्रसाद दिला. नाथ षष्ठीचा उत्सव हा अलगुड गावात ठरला. अलगुड म्हणजे औषा संसाराच्या संप्रदायामध्ये 12 उत्सव करणार एकमेव गाव आहे ते म्हणजे अलगुड. जसं औषाच्या नाथ मंदिरात रोज नित्यनेमानं चक्री भजन होतं, रोज नित्यनेमाने चक्री भजन होतं, तसं अलगुडला नित्यनेमानं चक्री भजन होतं. कानपाटीलच मुख्य प्रमुख पिढेकरी आहे. शंकर पाटील होते, शंकर पाटील नंतर कान पाटील, आता काशीनाथ पाटील भजन रोज करू लागले. म्हणजे जिथं जिथं नाथषष्ठीचा उत्सव झाला तिथं तिथं नाथांचं आसन स्थापन करून, पण आपण अयोध्या धामामध्ये नाथांचं आसन स्थापन न करता नाथ ज्या आसनावर बसतात ते आसन जे गुरुबाबा महाराजांनी सिद्ध करून घेतलेलं आहे त्या आसनात आपण नाथात बसतो. खूप मोठी शक्ती असते महाराज. आणि असा उत्सव 200. आता तुम्ही मला सांगा, एवढे गाव असून अलगुड मध्ये काशी जगद्गुरूच्या साक्षीत्वात उत्सव आम्ही उत्सव करायला तयार नव्हतो. त्याने करा म्हणले म्हणून आम्ही हा उत्सव केला. बरोबर. आता इथून पुढे उत्सव महाराज कुणाला देतील ते काय माहिती नाही, पण उत्सव अलगुड वरून आला. अलगुड सुद्धा एक सिद्ध पीठ असल्यामुळं आज अलगुड वरून उत्सव इथं आला. तोही कोणता उत्सव आला तर नाथांचा उत्सव आला. थोडक्यात आता चर्चा करत जातो. मला वेळ 5:30 पर्यंतची दिली आहे. 5:30ला आदरणीय गुरुबाबा महाराज पूजा करायला येणार आहेत. 6ला चक्री भजन, 6 सव्वा 6 चक्री भजन होणार आहे. असो, नाथ 2 असतात. जो जगाचा मालक असतो त्याचा, जो जगाचा मालक असतो, आणि दुसरे एक नाथ, जे एकनाथ पैठणला आहे. महाराज एकनाथ महाराज पैठणला जरी असले तरी त्यांना साक्षात्कार झाला तो षष्ठीला. षष्ठी काय आहे? षष्ठी ही तिथी आहे. प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी आणि षष्ठी. आणि ही जी षष्ठी आहे ही नाथ षष्ठी म्हणून ओळखली जाते. का नाथ षष्ठी म्हणून ओळखतात ती? फाल्गुन शुद्ध द्वितीया काय तिथी म्हणून ओळखली जाते? तुकोबारायाची बीज म्हणून ओळखली जाते. का बीज म्हणून ओळखली जाते? जगात एक चमत्कार झाला. कलीच्या कालामध्ये एक जगात, आता सगळ्याच तुम्हाला तिथे सांगू शकतो. माऊलींची तिथी, वीरनाथ महाराजांची तिथी, पण वेळ जाईल. ही षष्ठी या दिवशी सुद्धा 6 योग आलेले, म्हणूनही ही षष्ठी म्हणून प्रसिद्ध आहे. तर अलौकिक अंगाने जर विचार करायचा तर काढा
क्रोधाला पायदळी तुडवून, षडविकाराला पायदळी तुडवून षडगुण ऐश्वर्य प्राप्त करायची तिथी जर कोणती असेल तर ती सृष्टी आहे. ती म्हणताना असं काय बघा, काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे षडगुण आहेत का षडविकार आहेत? षडविकार आहेत. म्हणतोस का कानोबा तुझी गोंगडी चांगली, कानोबा तुझी गोंगडी चांगली, कानोबा तुझी गोंगडी चांगली, गोंगडी चांगली, कानोबा तुझी गोंगडी चांगली. देव म्हणजे देवाला विचारतात, देवा तुझी गोंगडी चांगली आहे, ती षडगुण ऐश्वर्याने विणलेली आहे आणि आमची मित्र गोंगडी उंगळी आहे. म्हणून 6 विकाराचा नाश करणारा दिवस म्हणजे हा नाथ षष्ठीचा दिवस आहे. 228वा उत्सव. प्रातस्मरणीय गुरुबाबा महाराजांनी निर्णय घेतला की आपण अयोध्याग्रामी करायचं. मोदी सरकारनं 4 धामामध्ये अयोध्या नाही आहे, पण अयोध्या जर तुम्ही सगळीकडे जर बोर्ड वाचला, काय बोर्ड? अयोध्या धाम म्हणजे जिथं देवाचा निवास आहे, जिथं देव राहतो. देव जिथं राहतो म्हणजे आलेले असा धाम आहे. 7 पुरी. 7 पुरीतली पहिली पुरी कोणती? अयोध्या. पुरी म्हणजे जे देव तिथं आपल्या सगळ्या सद्गुणांना घेऊन आपलं वास्तव्य करतो त्याचं नाव पुरी आहे. एक गिरी असतो, एक पुरी असतो, एक संन्यासी असतो, एक योगी असतो, एक साधू असतो, एक संत असतो. त्यापैकी महाराज म्हणतात पुरी आहे. पुरी. अनेक शब्द पुरीचे उच्चारण केले गेलेले. म्हणून आज तुम्ही या अयोध्या धामात आलो. तुम्ही विचार करा अजून एक गोष्ट, राम जर मोकळा झाला नसता तर गुरुबाबा महाराजांनी उत्सव केला असता. राम जर मोदीनं मोकळा केला नसता तर तुम्ही इथं उत्सव केला असतो का? उत्सव केलो बघा. तुम्ही भाग्यवान आहेत की नाही? तुम्ही अयोध्याला आलात, भाग्यवान आहेत की नाही? ठीक आहे, रेल्वेत त्रास झाला असेल, तिकीट खालच्यावर गेला असेल, नवरा एकीकडे गेलाय, बायको मला काही माहिती नाही. मी विमानानं आलो त्याच्यामुळं, आणि यावेळी गुरुबाबा महाराज देव घेऊन आले त्याच्यामुळं मी अजून देव घेऊन आले की डोक्यावर होत राहते. त्याच्यामुळं आज एक बाई आली माझ्याकडे, महाराज कस करू आणि मालकाचं इकडून माझं एक तिकीट रद्द कर, मालका साधा सोपं. मग आता कसं करावं? काही नाही, एका सीटवर दोघं बसा आणि एक रात्र बसल्यानं काय तुम्ही आता सगळी त्रास सहन करा. होऊ नये शिक्षण पण झाली आहे, झाली आहे ना. काय झालं? एक
प्रधान फार पोळ्या करतो. पोळ्या करू लागल्यावर पोट तोडा एवढी प्रामाणिकपणे या राजाची सेवा केली आणि ह्यानं मला मी आता इथून निघून जातो. निघाला या राज्यातून दुसऱ्या राज्यात चालला. तिथं कोळी आहे त्याला वाटलं की चला होम करावं आणि होमात बकर घालायचे माणूसच घाला. माणूस कोण घालावं चांगलं लोटकड तू माणसाच्या जवळ तयार झालेलं राजांना रोज काय काय घालते की काय काय नाही ह्याला घाल आंघोळ घातले अत्तर लावले कपडे घातले. मग ते यज्ञात काही करायचं असलं तर गुरुजी पहिल्यावर विचारतात महाराज तसं ते म्हणला नाही पाहिजे महाराज दाखव मग ते सगळं घेतलं. फार चांगले घातले. जाता जाता त्याचं लक्ष त्याच्या पायाच्या आमच्या मुलांना घालता येत नाही. म्हणजे काय येत नाही ह्याच्या पायाची करंगडी त्यानं म्हणला राजानं जर माझी करंगडी तोडला नसता तर मी यज्ञामध्ये असतो. म्हणून एक रात्रीसाठी तुम्ही इकडं मी तुमच्या पद्धतीचं झालंय का एक प्रमाण आहे माझे पात्र श्रीखंडाच्या रूपानं एकनाथ महाराजांच्या घरात काम करतो. देव श्रीखंडाच्या रूपानं एकनाथ महाराजांच्या घरी काम करतो. एक दिवशी एक ब्राह्मणाचं पोरग आलं आणि येऊन म्हणू लागलं की बाबा एक ब्राह्मणाच पोरग देवाला म्हणलं देवा तुम्ही मला दर्शन द्या. तुला दर्शन देतो तू एकनाथाच्या घरी येतो. ते पोरग एकनाथाच्या घरी आलं आणि म्हणलं की अहो तुमच्या घरी कोण श्रीखंड नावाचा मनुष्य तो कुठे आहे. काय गावाला गेला. तेवढं का गावाला गेला कस काय गेला तेवढं जाऊन येतो म्हणलं. अहो त्यांनी मला सांगितलंय मी एकनाथाच्या घरामध्ये काम करतो पाणी भरतो गंध काढतो एकनाथाची सेवा करतो आणि तुला जर दर्शन पाहिजे असेल तर तू त्या एकनाथाच्या घरी आहे. एकनाथ महाराज आणि एकनाथ महाराजांच्या मंडळी सौभाग्यवती गिरिजाबाई आई साहेब दोघं डसडसा रडू लागले. ते म्हणू लागले आमचं किती जन्माचं पाप अडवालं की आम्ही देवाकडून काम आम्ही देवाकडून सेवा करून घेतलो.
म्हणजे एकनाथ महाराज एक सामान्य संत नव्हते. अशा नाथश्रेष्ठीचा प्रसाद औसेकर महाराजांच्या परंपरेला मिळाला आणि मिळाल्यामुळे दरवर्षी हा उत्सव वेगळा. आता पुढच्या वर्षीचा ठरलाय का मी का सांगणार नाही, कारण उत्सव जाहीर करायचा अधिकार गुरुबाबा मानतात. त्यांनी जाहीर केल्यानंतर मग मी नामदा सांगतो. त्यांनी जाहीर करायच्या आधी मी सांगणार नाही. मी मर्यादा पाळणारा माणूस आहे, मी मर्यादेत राहणारा माणूस आहे. मी मर्यादेत राहणारा माणूस आहे. आणि पुढच्या वर्षीचं ठरलं, त्याच्या पुढच्या वर्षीचं ठरलं, आणि त्याच्याही पुढच्या वर्षीचं ठरलं. 3 वर्षांचे सरळ नाथषष्ठीचे उत्सव आता ठरलेले. तर कोण गडबड करायला लागला तर मला मिळणार. ते तिन्ही गावातले लोक माझ्या सध्या स्टेट होते, तरी मी सांगितलं महाराज सांगतील असा नाथषष्ठीचा उत्सव अयोध्या धामामध्ये काशीच्या शंकराचार्याच्या समोर हा उत्सव ठरला. एकदा विठोबा रुक्मिणीचं भजन घ्या. ज्या नाथाची षष्ठी जिथं होती तिथं देव उत्सवात येत असतो. याचकाची तृप्ती मनोरथ पुरती पुरोनियावृत्ती घ्यावयासे. नाथषष्ठीचा उत्सव कुणालाही घडत. भाग्य हे जयाचे तो घेईल साचे आनंदाने वाचे गायेना. नाथषष्ठी मध्ये तोच सहभागी होऊ शकतो ज्याच्याकडे पुण्याचा काहीतरी उदय असतो. आणि औषा संस्थानाचं वैशिष्ट्य आहे. मी आज सकाळीच काही पाटील आमच्या संस्थांच्या काही लोकांना सांग काय झालं. 1985 साली श्री क्षेत्र काशीला नाथषष्ठीचा महोत्सव संपन्न झाला. त्यावेळेस काही एवढं ऑनलाईन वगैरे काही सिस्टम नव्हते. मी स्वतः इथं काशीत आलो, येऊन सगळे तिकीट वगैरे रिझर्वेशन केली. पण त्या उत्सवात काय झालं, भरपूर थोडासा त्रास झाला. म्हणजे त्रास काय झाला, 5,500 लोक होते. त्याच्यातले अर्धे लोक तर रेल्वेत कधीच बसले. ते लोक सगळे मग पुन्हा रामेश्वरला उत्सव. मी आमच्या आप्पा मला बोलवले होते. आप्पा मला म्हणले उत्सव आपल्याला यावेळेस रामेश्वरला करायचं. बाबा कमी लोक घेऊन जाऊ आणि चांगले सुशिक्षित लोक बसाव का को. म्हणजे ठीक आहे, काय हरकत नाही, सुशिक्षित लोक. आणि कोणी आले की म्हणायचे आमच्या पोराकडे जावा, चल म्हणलं तर चला, नाही तर थांबा. मग मी त्याचं तोंड वागणार. मग मी असलं शेवटी बघितलं की म्हणणार तुम्ही चला. अरे भाऊ सारखा माणूस बसले की म्हणणार तुम्ही एवढं काय तर. असे बरेच 8-10 दिवस झाले.
मला पहिल्यापासून पहाटे 4ला उठायची सवय आणि आमच्या वडिलांनाही पहाटे उठायची सवय. आमचे वडील उठले पहाटे, इकडे आई म्हणले प्रत्येकाचा उद्धार करायला देवाने एकेकाला आज्ञा दिली आहे. तुमच्या घराण्याला, मला वाटतं शांबू तुम्हाला सांगतो, तुमच्या घराण्याला ज्याला म्हणता येत नाही त्याला भावाच्या सागरातून मुक्त करण्यासाठी तुझ्या घराण्याचा बरोबर. ज्याला म्हणता येत नाही, त्याला विठ्ठल म्हणता येत नाही, त्याच्या डोक्यावर तो हात ठेवतो तर उद्धार होईल. आता काय करू, काय करायचं नाही म्हणजे येणाऱ्या प्रत्येकाला घेऊन जायचंच. त्या दृष्टिकोनातून ठीक आहे, थोडासा त्रास होतो. काय असतं, आपण घर सोडलेलं असतो, आपल्या घरात लवकर आपली इच्छा परिपूर्ण होत नाही. हे तर महाराष्ट्रातून आपण उत्तर प्रदेश मध्ये आपण आलो, येऊन आपण सेवेसाठी आलो. नाथांनी सगळी व्यवस्था केली. तुम्हाला उत्सवात काही त्रास झाला असेल मी समजू शकतो, तुमच्या भावना समजू शकतो. काय असतं, हे शरीर साधू संतांनी अग्नीमध्ये ताडून या शरीराला तयार केलं. म्हणजे पंचाग्नी साधन ज्याला म्हणतात. जसं गाडीचं चाक असतं, त्या गाडीच्या चाकाला गवऱ्या लावतात आणि त्याच्या आत बसतात आणि साधन का आपल्या अंगाला सगळं ते अग्नी पेटला पाहिजे. जवळजवळ 8-8 दिवस लिंबाच्या पाण्यावर लागतात, पाणी सुद्धा नाही. आता ती साधना करणारे माणसं राहिलेले आणि आम्ही राहिले, महाराजही राहिले तर चांगले. पण अशा उत्सवाला खूप लोक आले, नोंदी करून आले, नोंदी न करता आले. आम्ही आणि गुरुबाबा महाराजांनी एकच निर्णय घेतला, कोणीही येऊ द्या, नाथाचा प्रसाद खाऊन जातो. कारण नाथाचा प्रसाद घ्यायला भाग्य लागतं. भाग्य हे जयाचं, तो घेईलच. हैदराबादला एक रघुनाथ प्रसाद नावाचे एक राजा होता, खूप मोठं व्यक्तिमत्व होतं. तर काय करणार मग तरी त्यांच्या घरात अष्टदरिद्रता घुसली पाहिजे नाही. मी कीर्तनात उभाटा करून बोललो, एक शब्द जरी त्यातला खोटा राहिला तर माझ्या जिभेवर येईल. आम्ही कोणी नव्हतो, आमची आई उत्सव करून गेली होती. उत्सव करून गेल्यावर ते सगळे लोक आले आणि आमच्या आई साहेबाला म्हणले की 8 दिवस झाला आमच्या घरात पीठ नाही, आम्हाला काहीतरी खायला द्या. कोठीचा प्रसाद महाराज उद्या देतात. उद्या जे 125 लोक जाणार आहेत त्यांना सुद्धा कोठीचा प्रसाद शक्यतो देण्याचा प्रयत्न आम्ही करू. तो प्रसाद मग आईने त्यांना तो प्रसाद दिला. त्यांचा एक नातू होता, नातू, त्याचं नाव होतं दीपक. त्याला दीपू राजा म्हणायचे, दीपू राजा. त्याला त्या काळात अचानक नोकरीची ऑफर कलेक्टरच्या हाताखाली आली. ते दुसऱ्याच दिवशी आज त्यांचे 2 मुलं अमेरिकेत, 2 मुलं. हे केवळ नाथाच्या प्रसादाची ताकद आहे. आता उद्या गुरुबाबा महाराज खडीसाखर आणि गुळ वाटतील, मी तर बसन, ज्ञानराज तर बसतील किंवा गुरुबाबा तर बसतील, आणि 60 धान्य जे सगळे त्या उत्तरेत घातलेले त्याचा प्रसाद तयार केला. तो प्रसाद उद्या 10:30 काला कुठे सांगतो सगळं, ते प्रसाद उद्या देतील. सगळेजण प्रसाद घेऊन जावा नाथांचा असं सांगतो. आणि आता लगेच ज्ञानराज महाराज स्थापनेची पूजा करतील. स्थापनेची पूजा झाल्याबरोबर चक्री भजन होईल. चक्री भजन झाल्यानंतर धर्मसभा होईल. आज धर्मसभामध्ये हरकुळ मुद्द्या डॉक्टर चन्नवीर शिवाचार्य स्वामीजी आणि काशीचे जगद्गुरु यांची धर्मसभा होणार आहे. त्याआधी गुरुबाबा महाराज अर्धा तास बोलणार आहेत. तरी सगळेजण त्या धर्मसभेला उपस्थित राहावं ही सगळ्यांना विनंती आहे. उद्या आम्ही सकाळी 5:45 येऊ
6:30 पर्यंत आमचे पाठ होते. पाठ झाल्यानंतर ज्ञानेश्वरीचे एक 4 श्लोक आहेत ज्ञानेश्वरीचा राहिलेले. 1 तासाचं वाचन आहे. 1 तासाचं वाचन होईल आणि 8 पर्यंत आरती होऊन जाईल. त्यानंतर लगेच स्थापनेची पूजा होईल. स्थापनेची पूजा झाली की लगेच हजेरीचे कीर्तन होईल. हजेरीचे कीर्तन झाल्यानंतर चक्री भजन होईल आणि इथेच याच ठिकाणी उद्या बरोबर 10:30 वाजता उद्या गोपाळ कला होईल. याची सगळ्या लोकांनी नोंद घ्यावी म्हणून. आणि मुद्दाम इथं बोलवून घेतलं कारण त्यांचा खूप जीव गुरुगादीवर आमचा जीव आहे. त्यांच्या वडिलाचे ज्यावेळी डोळे गेले होते सगळा अलगुड महाराज नाथांना प्रार्थना करून अभिषेक करत होतो. असं गाव कांबळेवाडीकराला द्यावे तेवढे आशीर्वाद थोडे. 190 लोक कांबळेवाडीचे आहेत. 190 लोक आणि जवळजवळ 12.5 लाख रुपये त्यांनी या उत्सवाला दिले. खूप मोठी. पण कांबळेवाडीकर अगदी उत्साहानं समोर येऊन त्यांनी नाथांची सेवा केली. आता लगेच शेवटची चाल ज्ञानेश्वर तुझे हा प्रसंग जेवढे म्हणणारे सगळे
संत श्रेष्ठ या यूट्यूब चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। शेअर लाईक नक्की करा।